हॅलो एव्हरीबडी, आपल्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. आज आपण जो महत्त्वाचा युनिट सुरू करणार आहोत दॅट इज प्लांट किंगडम. बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये प्लांट किंगडमचे महत्त्वाचे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहोत. प्लांट्स आपण सिंपलची डेफिनेशन जर पाहिली, जे काही कॅरेक्टर आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनच्या वेळेस बघितले होते, मी त्याला इन शॉर्ट रिवाइज करतो आणि मग नंतर आपण प्लांटचं क्लासिफिकेशन पाहूया. मग प्लांट्स काय आहेत? बाय डेफिनेशन जर आपण गेलो तर दीज आर यूकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर, कॉम्प्लेक्स, फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स. प्लांट काय आहेत? यूकॅरियोटिक. काय डेफिनेशन देता येईल प्लांट्सची? यूकॅरियोटिक, मल्टीसेल्युलर, कॉम्प्लेक्स and photoautotropic organisms called as plants. आपण यांना काय म्हणतो? प्लांट्स म्हणतो. ठीक आहे. मग आता जे प्लांट्स असतात त्यांचे अदर कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय आहेत? डेफिनेशन मध्ये बऱ्यापैकी कॅरेक्टर्स आहेत. दे आर यूकॅरियोटिक, दे आर मल्टीसेल्युलर, दे आर कॉम्प्लेक्स अँड फोटोऑटोट्रॉपिक इन नेचर. ठीक आहे. स्ट्रक्चरल बेस वरती जर आपण गेलो तर सेल, प्लांटचा जो सेल असतो त्याचा सेल वॉल हा सेल्युलोज पासून तयार झालाय. त्याबरोबर मग हेमिसेल्युलोज असू शकतं, पेक्टिन असू शकतं. या व्यतिरिक्त अल्जीन, लॅमिनारिन, अदर टाइप ऑफ कंपाऊंड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. मेन जे फोटोसिंथेसिस साठी महत्वाची ऑर्गेनेली आहे त्याच्या सेलमध्ये असतं दॅट इज अन क्लोरोप्लास्ट. त्या बेसिस वरती प्लांट्स इझिली फोटोसिंथेसिस करू शकतात. ठीक आहे. प्लांट्स कुठे असतात? हॅबिटॅटचा आपण विचार जर केला तर डायव्हर्स टाइप ऑफ हॅबिटॅट आपल्याला पाहायला भेटेल किंवा व्हॅरियंट हॅबिटॅट आपल्याला पाहायला भेटेल. आता व्हॅरियंट हॅबिटॅट आपल्याला कशा पद्धतीने पाहायला भेटेल? तर प्लांट्स तुम्हाला टेरेस्ट्रियल कंडिशन मध्ये पण भेटतील, ॲक्वॅटिक नेचर मध्ये पण पाहायला भेटतील. काही प्लांट्स तुम्हाला झिरोफायटिक भेटतील म्हणजे कमी पाण्याच्या एरियामध्ये वाढणारे, तर काही प्लांट्स तुम्हाला प्लांट वरती डेव्हलप होताना दिसतात दॅट इज इपिफायटिक इन नेचर. ठीक आहे. तर या प्रकारचा हॅबिटॅट प्लांट्स मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. रिप्रोडक्शनचा जर आपण प्लांट मध्ये विचार केला, जर स्पेसिफिकली रिप्रोडक्शनचा आपण प्लांट मध्ये विचार केला तर सेक्शुअल, असेक्शुअल दोन्ही टाइपचं रिप्रोडक्शन आपल्याला पाहायला भेटतं. असेक्शुअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आहे, फ्रॅगमेंटेशन आहे, बडिंग आहे. ठीक आहे. बायनरी फिशन या प्रकारचे थिंग्स आपल्याला त्यांच्यामध्ये पाहायला भेटतील. ठीक आहे. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचा विचार आपण जर केला तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये प्लांट्स गॅमेट फॉर्मेशन करतात आणि फ्युजन करतात दॅट इज फॉर्मेशन ऑफ द झायगोट. हा झायगोटचं कन्व्हर्जन एम्ब्रिओ मध्ये होणे किंवा न होणे हे डिपेंड करतं तो प्लांट कसा आहे. समजा अल्गीचा विचार जर केला तर झायगोट डायरेक्टली कन्वर्ट्स टू दी झायगोट डायरेक्टली शोज दी रिडक्शनल डिव्हिजन. झायगोट जे आहे ते काय करतं? रिडक्शनल डिव्हिजन शो करतो. ठीक आहे. परंतु तेच आपण ब्रायोफाइट कडे आलो तर झायगोट हा सरळ रिडक्शन डिव्हिजन न करता तो स्पोरोफाइट मध्ये कन्वर्ट होतो आणि नंतर स्पोरोफाइट पासून स्पोर्स तयार होतील आणि ते स्पोर्स गॅमेटोफाइट तयार करतील. तुम्ही जर पुढे गेलात म्हणजे टेरोडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म्स यांच्यामध्ये तुम्हाला थोडीशी डिफरंट कंडिशन पाहायला भेटेल. यांच्यामध्ये एम्ब्रिओ पण फॉर्मेशन होतो, तो एम्ब्रिओ स्पोरोफाइट मध्ये कन्वर्ट होतो, तो स्पोरोफाइट गॅमेटोफाइट साठी लागणारा जो स्ट्रक्चर आहे तो स्ट्रक्चरही तो तयार करतो. तर या ठिकाणी मी काही महत्वाचे फीचर्स तुम्हाला सांगितले. आता त्या फीचरचा विचार करता आपण प्लांट्सला डिफरन्शिएट करतो. या चॅप्टर मध्ये एनसीईआरटी मध्ये सुरुवातीला क्लासिफिकेशनचं पार्ट दिलाय. ऑलरेडी ही क्लासिफिकेशन मी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, नॅचरल क्लासिफिकेशन, फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन हे तिन्ही प्रकार आपण ऑलरेडी स्टडी केलेलो आहोत. टॅक्झॉनॉमी ज्याच्यामध्ये सायटोटॅक्झॉनॉमी असेल, न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी असेल
किमो टॅक्झॉनॉमी असेल, जितक्या प्रकारच्या टॅक्झॉनॉमी असेल तेही आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये. मग प्लांट्सला क्लासिफाय करत असताना आपण कशा पद्धतीने त्यांना क्लासिफाय करतो? प्लांट्स आर क्लासिफाइड इनटू टू ग्रुप्स. दोन ग्रुप मध्ये आपण प्लांटला क्लासिफाय करतो ऑन द बेसिस ऑफ देअर रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर इज ओपन ऑर क्लोज्ड. त्याचं रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ओपन आहे की क्लोज आहे त्या बेसिसवर आपण त्यांना क्लासिफाय करतो. पण क्रिप्टोगॅम्स एक आहे क्रिप्टोगॅमी. इथे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर क्लोज्ड असतात, तर दुसरा आहे फेनेरोगॅमी where reproductive structures are open. Hence इथे क्लोज असल्या कारणाने सीड तुम्हाला भेटणार नाही पण स्पोर्स भेटतील. इथं ओपन असल्या कारणाने इथे तुम्हाला सीड्स भेटतील. त्या बेसिस वरती आपण फेनेरोगॅम्सला सीडेड प्लांट्स म्हणतो. These are the seeded plants. आणि क्रिप्टोगॅम्सला आपण नॉन सीडेड प्लांट्स म्हणतो. We call them non-seeded plants. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. हे तर डिफरन्शिएशन झालं ऑन द बेसिस ऑफ द रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स. आता पुढे फर्दर दे विल बी क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ देअर प्लांट बॉडी. त्यांच्या बॉडीच्या नेचरच्या बेसिसवर आपण त्याला डिफरन्शिएट करतो. मग क्रिप्टोगॅमी आर डिवाइडेड इनटू 3 क्लासेस. अगेन हे 3 क्लासेस मध्ये डिवाइड होत आहेत. मग क्रिप्टोगॅमी मध्ये एक आहे अल्गी जे पूर्णपणे पाण्यामध्ये असणारे. दुसरं आहे ब्रायोफाइट्स ज्यांची हाफ लाईफ सायकल पाण्यात पूर्ण होते आणि हाफ लाईफ सायकल टेरेस्ट्रियल कंडिशन मध्ये पूर्ण होतं. म्हणजे हे झाले अँफिबियन्स ऑफ द प्लांट्स. आणि पुढे आहे टेरिडोफाइट्स. टेरिडोफाइट्स फर्स्ट टेरेस्ट्रियल प्लांट्स म्हणजे ते सक्सेसफुली टेरेस्ट्रियल कंडिशन मध्ये डेव्हलप होतात. ठीक आहे. याला पाणी लागतं, याला पाणी पण लागतं, लँड पण लागतं आणि हे पूर्णपणे कशावरती आहे? लँड वरती आहे. ठीक आहे. असे हे 3 प्लांट्स अल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट्स. आता फेनेरोगॅम्स मध्ये जे सीडेड प्लांट्स असतात याच्यामध्ये सीड क्लोज आहे की इनक्लोज्ड आहे? सीड क्लोज्ड आहे की इनक्लोज्ड आहे त्या बेसिस वरती 2 प्रकार पडतात. सीड जर क्लोज्ड असतील, सीड जर क्लोज्ड असतील तर त्यांना आपण म्हणतो अँजिओस्पर्मी. सीड्स आर क्लोज्ड therefore as angiospermy. सीड्स जर ओपन असतील म्हणजे नेकेड असतील तर दे आर जिम्नोस्पर्मी. दे आर जिम्नोस्पर्मी. ठीक आहे. जिम्नोस्पर्मी इथे देयर इज अ नेकेड सीड. अँजिओस्पर्मी, अँजिओस म्हणजे एनक्लोज्ड सीड्स. क्वेश्चन इज दॅट एनक्लोज्ड सीड म्हणजे काय? कुठे एनक्लोज्ड असतात? दे आर एनक्लोज्ड इन ए फ्रूट. ओके. हेअर दे आर नॉट एनक्लोज्ड इन ए फ्रूट. ते फ्रूट मध्ये एनक्लोज नाही पण हे फ्रूट मध्ये काय आहेत? एनक्लोज्ड आहे. मग आता यावरून आपण आणखी एक डेफिनेशन त्याची तयार करू शकतो. दीज आर नॉन फ्रुटिंग प्लांट्स. दीज आर फ्रुटिंग प्लांट्स. आणखी एक डेफिनेशन तयार करू शकतो. दीज आर नॉन फ्लावरिंग प्लांट्स. These are flowering plants. Clear? Clear? आता पुढे बॉडी मध्ये आणखी एक महत्त्वाचं चेंज. या दोघांकडे जर आपण बघितलं, हे जे 2 आहेत यांची बॉडी थॅलॉइड आहे. इट्स हॅविंग थॅलॉइड बॉडी. ठीक आहे. पण हे जे 3 आहेत, these 3, हे जे 3 आहेत they do not have the thyroid body. They consist root, stem and leaves. ठीक आहे. ही थायरॉइड बॉडी आहे जिथे रूट, स्टेम, लीव्स प्रेझेंट आहे. पण नॉन थायरॉइड बॉडी आहे, रूट, स्टेम, लीव्स प्रेझेंट आहे. कारण काय? कारण काय? या दोघांमध्ये वस्कुलर बंडल आर ॲब्सेंट. वस्कुलर बंडल्स काय आहे तिथे? ॲब्सेंट. ठीक आहे. पण या तिघांमध्ये वस्कुलर बंडल्स आर प्रेझेंट. वस्कुलर बंडल काय आहेत? इथे प्रेझेंट आहे आणि हेच एक कारण आहे. याच एका कारणाच्या बेसिसवरती
आपण तिन्ही प्लांट्सला हायर मध्ये घेतो, म्हणून these all three plants are higher plants. हे तिन्ही प्लांट्स काय आहेत? हायर प्लांट्स. कोणते? टेरेडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द व्हस्क्युलर बंडल अँड डिफरन्शिएटेड इनटू द रूट, स्टेम अँड लीव्स. बट हे जे दोन आहेत they do not have the vascular bundle and they have this thyroid body, means simple body, hence they are lower plants. यांना आपण काय म्हणतो? These are lower plants. ठीक आहे. तुमच्या समोर मी जे महत्त्वाचं डिस्क्रिप्शन आहे यांचं प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन महत्त्वाचं सांगितलेलं आहे आणि दोघांनाही मी डिफरन्शिएट चांगल्या पद्धतीने तुम्हाला करून दिलेलं आहे. आता हा जो चार्ट आहे तो काढत बसू नका, त्याचं जस्ट एका सेकंदामध्ये 2 सेकंदामध्ये त्याचं स्क्रीनशॉट घेऊन टाका. म्हणजे काय होईल, तुम्हाला परत हे शिकवण्याची गरज पडणार नाही आणि तुम्हाला ते लिहून घेता येईल नंतर पुढे. ठीक आहे. नाउ फ्रॉम दॅट द फर्स्ट इज अन अल्गी. ठीक आहे. स्क्रीनशॉट तुम्ही काढलेला असेल, रेफरन्ससाठी तुमच्याकडे राहू द्या आणि ते स्क्रीनशॉट नंतर वहीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. नाउ आपण जाऊया आता अल्गीकडे. अल्गी हे पहिलं ग्रुप झालं. आपण त्या चार्टमध्ये किंवा क्लासिफिकेशन सिस्टममध्ये ऑलरेडी बघितलंय की अल्गी जे आहे ते थॅलॉइड बॉडी कन्सिस्ट करतात. म्हणून अल्गी आर कम्स अंडर द थॅलोफायटा. कशामध्ये येतात? दे आर कम्स अंडर द थॅलोफायटा. व्हाय? बिकॉज दे हॅव सिंपल थॅलॉइड बॉडी. त्यांची बॉडी कशी आहे? सिंपल थॅलॉइड बॉडी. आणि हीच बॉडी कशी आहे? फोटोसिंथेटिक. कशी आहे? फोटोसिंथेटिक. म्हणजे ही बॉडी फोटोसिंथेसिस करू शकते. क्लिअर? पुढे जाऊया आपण. आता हे अल्गी भेटतात कुठे, सापडतात कुठे? हॅबिटॅट क्लासिफिकेशन मध्ये मी तुम्हाला क्लिअर केलं. मोस्ट आर ॲक्वॅटिक. कसे आहेत? मोस्ट आर ॲक्वॅटिक. पण त्या व्यतिरिक्त त्यांना कशी जागा लागते? दे रिक्वायर मॉइस्ट सॉइल. मॉइस्ट सॉइल पाहिजे. ते मॉइस्ट वॉल वरती पण डेव्हलप होऊ शकतात. ते मॉइस्ट ट्री च्या बार्क वरती पण डेव्हलप होऊ शकतात. ट्री बार्क. या व्यतिरिक्त एन्सॅल्टचे डिस्कमध्ये मॉइस्ट स्टोन्स आहेत आणि मॉइस्ट वूड आहे. मॉइस्ट स्टोन्स अँड मॉइस्ट वूड. ठीक आहे. हे झालं त्याचं हॅबिटॅट. अच्छा, काही जे आहेत त्यांच्यामध्ये काही विथ असोसिएशन असतात, म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझम बरोबर असतात. म्हणजे इथं सिम्बायोटिक असोसिएशनशिप म्हणूया आपण त्याला. सिम्बायोटिक असोसिएशन. याच्यामध्ये घ्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल जर ते फंगाय बरोबर असतील, विथ फंगाय वी कॉल देम लायकेन्स. ठीक आहे. जर हे ॲनिमल्स बरोबर असेल तर देर इज स्लॉथ बियर. हा त्याचा एक्झाम्पल आहे. फंगाय बरोबर आहे लायकेन्स, ॲनिमल्स बरोबर आहे तर स्लॉथ बियर. ठीक आहे. सो दिस इज अबाउट देअर हॅबिटॅट. अच्छा, त्या हॅबिटॅट मध्ये कसे असतात, त्या हॅबिटॅट मध्ये त्याचं नेचर कसं आहे ते डायरेक्ट आपण त्याच्या स्ट्रक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे. मग आपण जाऊया त्याच्या स्ट्रक्चर कडे. इथं ऑलरेडी क्लिअर झालं इट हॅविंग सिंपल थायरॉइड बॉडी. ठीक आहे. याचा अर्थ नॉट differentiated into root, stem and leaves. या 3 पार्ट मध्ये हे डिफरन्शिएट झालेले नाही. ठीक आहे. मग काय आहे त्यांच्यामध्ये? त्यांच्या बॉडीमध्ये देयर इज प्रेझेन्स ऑफ कन्सिस्ट होल्ड फास्ट. काय आहे? होल्ड फास्ट, ज्याच्या सहाय्याने ते सबस्ट्रॅटमला अटॅच आहे. ठीक आहे. सेकंड थिंग फ्रॉन्ड आहे. फ्रॉन्ड जो कसा आहे? ग्रीन आहे. म्हणजे क्लोरोप्लास्ट तो कन्सिस्ट करतो. क्लोरोप्लास्ट तो काय करतो? कन्सिस्ट करतो. ठीक आहे. आणखीन आपण विचार जर केला तर याच्यात काही जे आहेत सम आर युनिसेल्युलर, काही जे आहेत युनिसेल्युलर आहेत अँड सम आर मल्टीसेल्युलर. काही काय आहे त्याच्यामध्ये? मल्टीसेल्युलर आहेत. हे 2 स्ट्रक्चर इथं क्लिअर करण्यासाठी मी एक फिगर काढतो इथे. दॅट इज लॅमिनारिया. त्याची एक फिगर काढतो. लॅमिनारिया ही ब्राउन अल्गी आहे. सी आर
हे झालं त्याचं होल्ड फास्ट. त्यानंतर वरतीला पार्ट जो आहे त्याचा हा तो फ्रंटचा पार्ट आहे. ठीक आहे. हा जो होल्ड फास्ट असेल त्याच्या सायन्स सबस्ट्रॅक्टला कनेक्टेड असतो. हा जो फ्रंट आहे तो फोटोसिंथेसिस साठी मदत करतो. ठीक आहे. दिस इज ए फ्रंट, दिस इज अन होल्ड फास्ट. पण युनिसेल्युलर मध्ये असं लक्षण नसतं. युनिसेल्युलर एकदम सिंपल आहे. युनिसेल्युलरचा जर आपण विचार केला तर युनिसेल्युलर मध्ये यांचा जो स्ट्रक्चर आहे तो एकदम सिंपल असेल. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इथे एक्झाम्पल घ्यायचं असेल तर तुम्ही क्लॅमिडोमोनास घेऊ शकता. You can see Chlamydomonas here. This is a nucleus. This is a mitochondrion. हा पूर्ण पार्ट आहे क्लोरोप्लास्टचा आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रेझेंट असलेलं त्याचं फ्लॅजेला आहे. हा स्ट्रक्चर तुम्ही घेऊ शकता. हा काय आहे ग्रीन क्लोरोप्लास्ट कन्सिस्ट करतो. This is a nucleus. It is a mitochondrion. सिंगल सेल्युलर जी अल्गी असते त्यामध्ये अशा प्रकारचा नेचर आपल्याला पाहायला भेटेल. ठीक आहे. स्ट्रक्चरली असं असतं. पण शेप त्यांचं कसं असेल आणि हॅबिटॅट मध्ये त्यांचं नेचर कसं असेल, हॅबिटॅट मध्ये ते कसे राहतात. मग याच्यामध्ये काही जे आहेत ते कॉलोनियल हॅबिटॅट करून राहतात. कॉलोनियल हॅबिटॅट करून राहतात. मग कॉलोनियल हॅबिटॅट साठी एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचं असेल तर देयर इज अन वॉलवॉक्स. त्या ठिकाणी तुम्ही वॉलवॉक्स घेऊ शकता. सी यार समजा हा वॉलवॉक्स आहे. हे एक एक ऑर्गॅनिझम आहे. आता यांनी यांची कॉलनी तयार केली. सी यार दिस इज अ कॉलनी. Now this is an old colony. ओके. ही ओल्ड कॉलनी आहे. यांच्यामध्ये तुम्हाला अशी यंग कॉलनी पण भेटेल. सी हियर दिस इज अ यंग कॉलनी. ठीक आहे. ही आहे यंग कॉलनी आणि दिस इज ए ओल्ड कॉलनी. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो अडल्ट कॉलनी. म्हणजे एक डॉटर कॉलनी असेल आणि एक असेल पॅरेंटल कॉलनी. हा एक्झाम्पल आहे वॉलवॉक्स. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ वॉलवॉक्स. काही फिलामेंटस असतात. सम आर फिलामेंटस. इथं कॉलनी आलेलं काही फिलामेंटस असतात. फिलामेंटस साठी एक्झाम्पल घ्यायचं झालं तर युलोथ्रिक्स घ्या. सी आर हा फिलामेंटस अल्गी आहे. लाइक फिलामेंट. दिस इज एन यूरोथ्रिक्स. ठीक है. सॉरी यूरोथ्रिक्स. सो दीज आर वेरियस नेचर. हे याचे काय झाले वेरियस नेचर झाले. फिगर साठी याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. नाउ नेक्स्ट पॉइंट इज अ रिप्रोडक्शन. लास्ट टच याच्यामध्ये आपण त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर पाहिलं. आता यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं. रिप्रोडक्शनचे यांचे 3 वेज आहेत. देयर आर 3 वेज. व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल अँड सेक्शुअल असे 3 वेज यांचे रिप्रोडक्शनचे आपल्याला पाहायला मिळतात.
व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे इथे होतं बाय फ्रॅगमेंटेशन. मी फ्रॅगमेंटेशन तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे अशी बॉडी आहे समजा सीएल, याचा हा एक फ्रॅगमेंट आहे, हा एक फ्रॅगमेंट. हा फ्रॅगमेंट इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होईल, हा इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होईल, हा इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे ना. ईच फ्रॅगमेंट कन्वर्ट्स टू दी थॅलस. प्रत्येक फ्रॅगमेंट सेपरेट थॅलस मध्ये कन्वर्ट होईल. नाउ असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फॉर्मेशन ऑफ दी स्पोर्स. इथे डिफरंट टाइप ऑफ स्पोर्स फॉर्म होतात, पण कॉमनली देयर इज अन झूस्पोर. झूस्पोर हा मोटाईल स्पोर असतो, जरा ठेवा. झू काय सांगतो? मोटाईल. ठीक आहे. मग इथं मोटाईल झूस्पोर फॉर्म केला जातो. काहींमध्ये नॉन मोटाईल, जर नॉन मोटाईल असेल, नॉन मोटाईल अप्लॅनोस्पोर पण सापडतो. ठीक आहे. नॉन मोटाईल अप्लॅनोस्पोर सुद्धा सापडतो. नाउ दिस सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जो आहे तो या ठिकाणी बाय फ्युजन ऑफ टू गॅमेट्स. म्हणजे इथं काय होईल पहा, फॉर्मेशन ऑफ गॅमेट, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. दोन्ही गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. हा गॅमेटच्या बेसिसवरती कंडिशन वेगवेगळी असेल. म्हणजे आयसोगॅमस असेल, ठीक आहे, अनआयसोगॅमस असेल आणि ओगॅमस कंडिशन पण असू शकते. याचं मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन तुम्हाला केलेलं आहे. आयसोगॅमस जिथे गॅमेट कसे आहेत, वेअर गॅमेट्स आर सिमिलर. ठीक आहे. अशा प्रकारची कंडिशन यांच्यामध्ये कुठे सापडेल? इन दी स्पायरोगायरा. ठीक आहे. कुठे? एक्झाम्पल स्पायरोगायरा. यामध्ये अशा प्रकारची कंडिशन सापडेल. अनआयसोगॅमस जर असेल तर डिसिमिलर इन साइज आहे. एक्झाम्पल युडोरिना. इथं एक्झाम्पल युडोरिना, ज्यामध्ये तुम्हाला अनआयसोगॅमस कंडिशन सापडेल. तिथं कसे आहेत गॅमेट्स? डिसिमिलर. अनआयसोगॅमस मध्येच एक प्रकार आहे ओगॅमस. तुम्हाला माहित आहे जिथे ओवा म्हणजे फिमेल गॅमेट मोठा असतो आणि मेल गॅमेट छोटा असतो, मोठा आहे. अशा प्रकारची कंडिशन आहे ओगॅमस. म्हणजे अनआयसोगॅमस मध्ये स्पेशलाइज्ड कंडिशन, दॅट इज अन ओगॅमस. ओगॅमस ही कंडिशन कोणामध्ये भेटेल? इट ऑकर्स इन द वॉल्वॉक्स अँड फ्युकस. इथे एक्झाम्पल वॉल्वॉक्स अँड फ्युकस. हे एक्झाम्पल्स यांच्यामध्ये आहेत. सो दिस इज अबाउट दी रिप्रोडक्शन इन दी अल्गी. ठीक आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि नंतर त्याचे नोट्स काढू शकता. तर रिप्रोडक्शन मध्ये तर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलरेडी बघितला. ठीक आहे. आता लाईफ सायकल त्याची कशा पद्धतीने चालते. आता लाईफ सायकल जी याची आहे त्याच्या लाईफ सायकल मध्ये मोस्ट ऑफ द फेजेस हे हॅप्लॉइड आहेत, नॉट द डिप्लॉइड. कसं? तर प्लांट किंगडम मध्ये लाईफ सायकल ही हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन शो करते. लाईफ सायकल जी आहे ती कशी आहे? हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. कशी आहे? हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन शो करते. आता हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन काय? पूर्ण प्लांट किंगडम मध्ये अल्गी, ब्रायोफाइट, टेट्राडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म सगळ्यांमध्ये फक्त नेचर वेगवेगळं आहे. हेटेरोमॉर्फिक कसं? तर स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक. स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक. मग स्पोरोफायटिक पासून गॅमेटोफाइट, गॅमेटोफाइट पासून स्पोरोफाइट. हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन जनरेशन. आधी स्पोरोफाइट नंतर गॅमेटोफाइट, नंतर परत स्पोरोफाइट नंतर अगेन गॅमेटोफाइट. या पद्धतीचं नेचर असतं. स्पोरोफाइट ऍक्च्युअली प्लांट बॉडी असते आणि गॅमेटोफाइट हे रिप्रोडक्शन मध्ये मदत करतो, म्हणजे गॅमेट्स तयार करतो. ठीक आहे. स्पोरोफाइट प्लांट बॉडी असते आणि गॅमेटोफाइट गॅमेट्स तयार करतो, रिप्रोडक्शन मध्ये मदत करतो. आता इथे अल्गी मध्ये यांचं नेचर कसं आहे? तर अल्गी मध्ये स्पोरोफाइट हा रिसेसिव्ह आहे. कसा आहे? रिसेसिव्ह. रिसेसिव्ह म्हणजे काय? डिपेंडंट.
मग कोणावरती डिपेंडेंट असेल? इट इज डिपेंडेंट ऑन द गॅमेटोफाइट. म्हणजे गॅमेटोफाइट हा स्पोरोफाइटला काय करेल? तयार करेल. ठीक आहे. आणि स्पोरोफाइट इज ऑलवेज डिप्लॉइड. सगळ्यांमध्ये अल्गी टू अँजिओस्पर्म सगळ्यांमध्ये स्पोरोफाइट कसा असतो? डिप्लॉइड. फक्त हा जो वरतीला नेचर आहे ना, रिसेसिव्ह आणि डिपेंडंट कंडिशन ही प्रत्येकामध्ये वेगवेगळी आहे. ठीक आहे. इथं गॅमेटोफाइट कसं आहे? इथं जर स्पोरोफाइट रिसेसिव्ह आहे, गॅमेटोफाइट असेल डॉमिनंट. डॉमिनंट म्हणजे स्वतःचं अस्तित्व आहे आणि इट इज नॉट डिपेंड ऑन एनीथिंग. कोणावरच डिपेंड आहे म्हणून इट इज इंडिपेंडंट. कसं आहे? इट इज इंडिपेंडंट. ठीक आहे. सेकंड थिंग, इट इज हॅप्लॉइड अँड गॅमेटोफाइट इज ऑलवेज हॅप्लॉइड इन ऑल ऑर्गॅनिझम्स. सगळ्या प्लांट्स मध्ये गॅमेटोफाइट हॅप्लॉइड आहे, सगळ्या प्लांट्स मध्ये स्पोरोफाइट डिप्लॉइड आहे. नेचर इथे चेंज होतो. इथे रिसेसिव्ह डिपेंडंट आहे, इथे डॉमिनंट इंडिपेंडंट आहे. हे ब्रायोफाइट मध्ये असंच असेल, पण टेरेडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म मध्ये हे उलट होईल. सॉरी, समजते? डॉमिनंट इंडिपेंडंट हा स्पोरोफाइटला जाईल आणि रिसेसिव्ह डिपेंडंट कुठे येईल? गॅमेटोफाइट. कोणामध्ये? टेरेडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म मध्ये. अल्गी आणि ब्रायोफाइट मध्ये या पद्धतीचं नेचर आहे. आता हेच आपण लाईफ सायकलच्या फॉर्मॅट मध्ये पाहूया. स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. बघा याची लाईफ सायकल कशा पद्धतीने चालते अल्गीची. मग गॅमेटोफाइट मेन प्लांट बॉडी आहे. गॅमेटोफाइट इट इज अ मेन प्लांट बॉडी. गॅमेटोफाइट फॉर्म द गॅमेट्स. हा गॅमेटोफाइट काय करेल? गॅमेट फॉर्म करेल. मग हॅप्लॉइड आहे ना, हॅप्लॉइड गॅमेट फॉर्म करत असताना काय करेल? तो बाय मायटोसिस गॅमेट्स तयार करेल. कसं? बाय मायटोसिस. गॅमेट पण कसे असतील? हॅप्लॉइड. या गॅमेटचं फ्युजन होईल पाण्यामध्येच. इनसाइड वॉटर देयर इज अ फ्युजन. आफ्टर फ्युजन इट विल बी फॉर्म इथे फ्युजन होईल. आफ्टर फ्युजन इट विल बी फॉर्म झायगोट. ठीक आहे. झायगोट हा डिप्लॉइड असतो. ओके. हा झायगोट इमिजिएटली कोणतीच प्रकारची डेव्हलपमेंट करत नाही. कारण तेव्हा कोणत्याच प्रकारचे डेव्हलपमेंट नाही. इमिजिएटली इट विल बी डिवाइड मेओटिकली. देयर इज अ मेओसिस. हा काय होईल? मेओटिकली डिवाइड होईल आणि डिवाइड होऊन स्पोर्स तयार करतील. म्हणजे हा डिप्लॉइड होता, हा काय झाला परत? हॅप्लॉइड. मोस्ट स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल आर हॅप्लॉइड. कारण डॉमिनंट आहे. मोस्ट स्टेजेस लाईफ सायकलचे कसे आहेत? हॅप्लॉइड. फक्त एकच स्टेज ही डिप्लॉइड आहे. पुढे स्पोर्स हे जर्मिनेट होईल आणि गॅमेटोफाइट तयार करते. स्पोर विल बी जर्मिनेट टू फॉर्म दी गॅमेटोफाइट. फक्त झायगोटिक फेज जी आहे ती कशी आहे? डिप्लॉइड आहे. बाकी सगळे फेजेस हॅप्लॉइड आहेत. म्हणून अल्गी मध्ये जी लाईफ सायकल आहे ती हॅप्लॉन्टिक टाइप ऑफ लाईफ सायकल आहे. कशी आहे ती? हॅप्लॉन्टिक. हॅप्लॉइड नेचर पूर्ण लाईफ मध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटतं. म्हणून हॅप्लॉन्टिक टाइप ऑफ लाईफ सायकल आपल्याला तिथे पाहायला भेटेल. क्लिअर? हे झालं अबाउट द रिप्रोडक्शन अँड लाईफ सायकल. नाउ द फंक्शन्स ऑफ अल्गी. तसं अल्गी क्लासिफाईड होतात ऑन द बेसिस ऑफ पिगमेंट. ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. पण अल्गीचे फंक्शन्स आहेत काय? फर्स्ट, सी हियर, हाफ ऑफ टोटल कार्बन डायऑक्साइड फिक्सेशन ऑन अर्थ. अर्थ वरती जितके ऑर्गॅनिझम्स कार्बन डायऑक्साइड फिक्सेशन करतात म्हणजे फोटोसिंथेसिस करतात, त्यामध्ये 50% पार्ट फक्त अल्गीचा आहे. 50%, हाफ. बाकी सगळे 50% मध्ये दिले आणि 50% काय असतील? हाफ हे अल्गी असतील. ठीक आहे. मग जितकं जास्त फोटोसिंथेसिस करतील तितकं जास्त ऑक्सिजन इन्क्रीज करतील. मग डिझॉल्व फॉर्म मध्ये ऑक्सिजन लेवल इन्क्रीज करण्याचं काम पण कोण करतं? अल्गी करतं. ठीक आहे. इट इज सेकंड फंक्शन. थर्ड, आता जास्त फोटोसिंथेसिस आहे तर जास्त फूड मटेरियल तयार करेल आणि जास्तीत जास्त फूड अदर ऑर्गॅनिझमला प्रोव्हाइड करेल. म्हणून इट इज ए चीप प्रोड्युसर. म्हणून प्रायमरी प्रोड्युसर ऑफ एनर्जी रिच्ड कंपाऊंड. एनर्जी रिच कंपाऊंडचा हा प्रायमरी प्रोड्युसर आहे, मेन प्रोड्युसर. ठीक आहे. पुढे अल्गी हे ऍज अ फूड मटेरियल म्हणून पण वापरलं जातं. कोणकोणते आहेत? लॅमिनारिया, सर्गॅसम, पॉरफायरा ऍज अ फूड मटेरियल म्हणून वापरले जाऊ शकतात. ठीक आहे. मोस्ट ऑफ दी 70 स्पेसीज ऑफ मराईन ओशन मध्ये असलेले 70 स्पेसीज जे आहेत ते अल्गीचे ऍज अ फूड मटेरियल म्हणून आपण वापरू शकतो. पुढे ऍज अ हायड्रोकोलॉइड. हायड्रोकोलॉइड म्हणजे काय? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. काय आहे? वॉटर होल्डिंग
ability, that is hydrocolloid. मग अल्जिन आणि कॅरागिन, अल्जिन ब्राऊन अल्गी मध्ये आहे, कॅरागिन रेड अल्गी मध्ये आहे. हे दोन्ही अल्गी जे आहेत जे दोन कंपाऊंड कन्सिस्ट करतात, हे दोन कंपाऊंड ऍज अ हायड्रोकोलॉइड मॉलिक्युल आहेत. म्हणून यांच्यापासून आपल्याला हायड्रोकोलॉइड भेटेल, ज्याचा उपयोग तुम्ही ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड मटेरियलसाठी वापरू शकता, व्हेजिटेबलसाठी पण वापरू शकता. पण व्हेजिटेबल ट्रान्सपोर्ट केले जातात जास्त काळ ताजे राहण्यासाठी, फ्रेश राहण्यासाठी. त्याच्यावरती जे काही ठेवलं जातं किंवा लावलं जातं ते या प्रकारचे कंपाऊंड असतात, जे वॉटर होल्ड करून ठेवण्यासाठी मदत करतात. पुढे ऍज अ आगार, आगार आगार माहित असेल तुम्हाला. आगार आगार हे तुम्ही कल्चर मीडिया तयार करण्यासाठी वापरता. आईस्क्रीम, जेलीज तयार करण्यासाठी त्याच्या इंडस्ट्रीज मध्ये यांचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. आगार इज अ सॉलिडिफाइंग एजंट. काय आहे हा? सॉलिडिफाइंग एजंट. म्हणून कल्चर मीडियामध्ये मीडिया सॉलिड करण्यासाठी, कल्चर मीडिया समजतोय, मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला ग्रो करायचे आहेत आर्टिफिशियली, तर त्या एका डिश मध्ये तो मीडिया टाका ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट असतो, त्याला थोडंसं सॉलिडिफाय करण्यासाठी आगार टाका. म्हणून काय म्हणतो सॉलिडिफाईड, त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोब्स टाका, मायक्रोब्स रिप्रोड्यूस होतील, वाढतील. ठीक आहे, म्हणजे मायक्रोबियल डेव्हलपमेंटसाठी कल्चर मीडियाची गरज आहे. तो कल्चर मीडिया तयार करण्यासाठी आगारची गरज पडते. सेकंड थिंग, प्रिपरेशन ऑफ जेलीज आणि आईस्क्रीम्स, जेलीज आणि आईस्क्रीम्स तयार करण्यासाठी पण त्यांची गरज आहे. म्हणून इथे अल्गी उपयुक्त आहे. पण कोणती? रेड अल्गी. ध्यानात ठेवा कोणती आहे? रेड अल्गी. एक्झाम्पल जेलिडियम, ग्लॅसिलारिया. काय काय आहे? जेलिडियम आणि ग्रॅसिलारिया. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट दॅट इज ऍज अ एससीपी, सिंगल सेल प्रोटीन्स. सिंगल सेल प्रोटीन 10 ग्रॅम घ्या, दिवसभराचं जेवणाचं काम क्लिअर. जास्त जेवण करण्याची गरज नाही. 10 ग्रॅम मध्ये प्रोटीन पण भेटतील, कार्बोहायड्रेट पण भेटतील, सगळं भेटून जाईल, विटामिन्स पण भेटतील. असे असतात ते. म्हणून स्पेस ट्रॅव्हलर्स जे असतात ना, स्पेस ट्रॅव्हलर्स जे स्पेस मध्ये जाणारे लोक असतात, ते काही एवढं मोठं अन्न बरोबर घेऊन जात नाही, हेच घेऊन जातात बरोबर. थोडं थोडं खायचं, 10 ग्रॅम घ्यायचं फक्त, दिवसभरासाठी पूर्ण झालं. जास्त एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही, एनर्जी भेटून जाते. समजतंय? म्हणजे ऍज अ सिंगल सेल प्रोटीन म्हणून आपण त्यांचा वापर करू शकतो. क्लोरेला हा चांगला एक्झाम्पल आहे. क्लोरेला मोस्टली, क्लोरेला इज ए ग्रीन अल्गी म्हणजे क्लोरोफायसी. ठीक आहे, त्याचा वापर करता येतो किंवा तो आपण वापरतो. मोस्टली स्पेस ट्रॅव्हलर्स जे आहेत त्याला ऍज अ फूड मटेरियल म्हणून वापरू शकतात किंवा वापरतात. यावरती प्रश्न विचारलाय, याच्यावरती नीट मध्ये प्रश्न विचारलाय, यावरती पण नीट मध्ये प्रश्न विचारलाय, यावरती सुद्धा नीट मध्ये प्रश्न विचारलेला आहे. म्हणून हे 3 पॉइंट महत्वाचे आहे. ठीक आहे, इथे आपण किंगडम प्लांटीमध्ये अल्गीचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले. फक्त आता आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे, ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ठीक आहे, थँक्यू.